श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत आणि 3.5 शक्तिपीठांमधील पहिले पूर्ण शक्तिपीठ म्हणजेच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि तिचे वास्तव्य असलेले हे श्री क्षेत्र तुळजापूर याच ऊर्जास्थानाची आज आपली सफर असणार आहे। तुळजापूर या नावाची कथा काहीशी रोमांचक आहे। कृतयुगात कर्दम ऋषीच्या पत्नी अनुभूतीसाठी आई तुळजाभवानी त्वरित धावून आली म्हणून तिला त्वरिता असं म्हटलं जाऊ लागलं आणि या त्वरिताचंच पुढं अपभ्रष्ट होऊन तुळजा असं झालं आणि पुढे आई भवानीचं वास्तव्य असलेलं हे तुळजापूर नावाने प्रसिद्ध झालं। मंदिराचे बांधकाम पूर्ण काळ्या पाषाणामध्ये केलेले आहे। तसंच या मुख्य महाद्वाराला छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रवेशद्वार तसेच राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊंचे प्रवेशद्वार असे नाव देण्यात आले आहे। या महाद्वारांचे दर्शन घेऊन गोमुख तीर्थ पाहून आपण पुढे चालत राहिल्यास सरदार निंबाळकर प्रवेशद्वाराच्या अगदी डाव्या बाजूला उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक आहे। कडक आचरण असलेला सिद्धिविनायक नवस्फूर्ती करणारा म्हणून ओळखला जातो आणि त्यानंतर मंदिराच्या मधोमध श्री यज्ञ मंडप तसेच सभागृह या सर्वांचे दर्शन घेऊन आम्ही भवानी मातेच्या दर्शनासाठी रांगेमध्ये उभे राहिलो। आईच्या गाभारामध्ये पोचतात भक्तगणांची आईच्या प्रती असलेली ओढ आपल्याला येथे पाहायला मिळते। तसेच पूर्ण शिलालेखामध्ये कोरलेलं हे बांधकाम आणि येथे आल्यानंतर आपल्याला जो नाद असतो भवानी नाद तो ऐकल्याशिवाय मन अगदी प्रसन्न होऊन जातं। भवानी मातेचं दर्शन झाल्यानंतर अगदी डाव्या बाजूला आदिशक्ती तसेच तिच्या बाजूला श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर आणि त्याच्या अगदी बाजूला घोड्यावरती उभा असलेला श्री मल्हारी मार्तंड आपल्याला जेजुरीची आठवण करून देतो। तुळजापूर मातेचं दर्शन करून आम्ही येथे बसून समोर मंदिराचा परिसर काहीसा डोळ्यामध्ये साठवून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली। तर असा हा आपला तुळजापूर सफर या ठिकाणी थांबतोय। जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका।